आता किती जमा झाल्या पिशव्या? 2-3 लाख. हे बघ अगं दीदी परत बोलते यार, ये ब्राइट बच्ची है मेरी. साइड में इधर पर सब साइड में ये बेटे देख मध्ये गेट अ स्टेज फॉर योरसेल्फ. आता वरती चालले आता. त्याला काय समजत नाही ना. कुठे घेऊन चाललेत मम्मी पप्पा पुढे असतो. हात पाय थंड पडले होते. मध्ये ते हालत कसं वाटलं माहिती मोरे? काही बोलू नाही शकत याच्यावर. रायगडाच्या मागच्या बाजूने एंट्री केली. जी लोक पायी चढून किल्ल्यावरती येतात ना, ती गडाची समोरची बाजू आहे. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावरती आहे. तुम्ही रायगड रोपे प्रकल्पाने 5 मिनिटांमध्ये वरती आलात. त्याची हाईट आहे 1375 फूट म्हणजे 750 मीटर. खाली जो आडवा डोंगर दिसतो बघा, समोर एक टोक दिसतो बघा आलेला झाडाच्या मागे, त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो. कारण या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोफ मारा केला. तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस रायगड किल्ला जळत होता. या रायगडाचं आधीचं नाव होतं रायरी. कारण रायरी नावाने या रायगड किल्ल्याला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असे याचं नामकरण केलं. मग जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे, या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. त्या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. परंतु जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढली. ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते, आपल्या डोईमधली ऊस अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर ते अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊस सापडेल, मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला जर मोठा हत्ती सोडला तर तो सापडू शकणार नाही. असं दाट जंगल होतं. महाराजांनी किल्ला जिंकला आणि राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले. तेव्हा महाराजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलं तर रायरी रायरी ती हीच का रायरी. तेव्हा पंत महाराजांना म्हटलेत की महाराज ती हीच रायरी. आणि महाराजांच्या तोंडातून रायरीबद्दल काही उद्गार बाहेर पडले. ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात, राजा खासा जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाची कडे ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवतही उगवत नाही, धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका, आणि दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतुष्ट झाल्याने बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. कारण तख्त म्हणजे राजधानी. म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी या गडाची निवड केली. हा मागचा दरवाजा याला मेना दरवाजा म्हटलं जातो. मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी त्या दरवाजाचा वापर केला जायचा. मेना पालखी एकच, मेना बंदिस्त आणि पालखी ओपन असते. तर इथून आता आपण आतमध्ये राणीमालामध्ये पुढची माहिती घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आपण जात आहोत मेना दरवाजा. बघा आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात हा राणीचा महाल आहे. कारण छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. सईबाई, पुतळाबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. महाराजांनी नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती. लिंबालकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड आणि पालघर. कारण सोयीर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 लग्न केलीत. परंतु रायगडावरती 6 राण्या राहायच्या. 2 राण्या खाली राहायच्या. सईबाई राजगडावरती, संभाजीराजांच्या आई. या रायगडावरती येण्याच्या आधीच त्यांचं निधन राजगडावरती झालं सईबाईंचं. मग गडाच्या पायथ्याला राहायच्या राजमाता जिजाऊ महासाहेब. मग त्यांच्या सेवेला 1 राणी पाचडला पुतळा राणीसाहेब. मग या रायगडावरती मात्र 6 राण्या राहायच्या. एका राणीला एवढा एक महाल आहे. प्रत्येक राणीला 1 महाल, तर असे एकाला 1 लागून रांगेत 6 राण्यांची 6 दालनं आहेत. यांच्यावरती छत होतं लाकडी सागवाणी. इंग्रजांनी ज्यावेळी हल्ला केला 10 मे 1818 साली, जे लाकडी सागवाणी होतं हे जळून गेलं. पाहायला काय भेटतं आपल्याला? विटांचं बांधकाम आणि दगडांचं बांधकाम. विटांचं बांधकाम दिसेल हे शिवकालीन नाही, पेशव्यांच्या काळातलं आहे. दगडांचं बांधकाम जेवढं तुम्हाला दिसेल हे महाराजांच्या काळातलं. कारण प्रश्न पडतो, किल्ला एवढा मोठा आहे, 1200 एकराचं क्षेत्रफळ आहे. रायगड बांधतानाच महाराजांना 14 वर्ष लागलीत. मग बांधकामासाठी लागणारी दगड महाराजांनी कशी आणली असतील? ही दगड रायगडावरची आहेत. 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातून दगड काढून आपलं बांधकाम केलं. आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो, त्या काळामध्ये चुना, गोळ आणि सिसेने हा रायगड बांधलेला होता. हा एका राणीला एवढा एक महाल.
पाठीमागे खावण्यासाठी खिडकी, बाजूला त्यांना बाथरूम वगैरे टॉयलेट. या बाजूला जे काही तुटलेले भग्नावस्थेत ज्या इमारती दिसत ना, त्यांना अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व कार्यालय. कारण महाराजांच्या ताब्यात जेवढे गडकिल्ले होते, कारण 365 किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला. मग 365 किल्ल्यांचा कारभार आपल्या राजांचा रायगडावरून चालायचा. त्यांचं मंत्रिमंडळ, मंत्री होते मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र निलकंठ, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी, अनाजी पंत आणि रघुनाथ पंडित. या बाजूला 3 वाडा, 4 असे 5 वाडे आहेत. त्याच्या मागच्या बाजूला 3 वाडे, असे टोटल 8 वाडे आहेत. यांच्या मागे पण टॉयलेट येते बघा समोर, 2 दगड बघा जॉईंट समोर. बरोबर. आणि या बाजूला जे जाळ्या लावलेत त्यांना कैद्यांच्या कोठाऱ्या म्हटल्या जातात. कारण महाराजांच्या काळात इथे कैदी ठेवत नव्हते, पेशव्यांच्या काळात इथे कैदी ठेवायचे. महाराजांच्या काळात हे धान्यांचं कोठार, ज्याला आपण कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हणतो बघा. आपण पन्हाळ्यावरती तुम्ही बघाल तर मोठमोठे आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. वरतून टाकलं का धान्य डायरेक्ट खाली येतं. त्या काळामध्ये लाकडी सिडीने उतरायचे, लाकडी सिडीनेच काढलं जायचं. 22, 20 आणि 15 फूट खोल येते. 3 आहेत का? अच्छा. 3 आहेत. हे काही 1, 2 आणि पलीकडे 3. हे किती फुटाचं आहे? हे 20, 22 आणि 15 असं. 20, 22 आणि 15 फूट. तुम्ही कुठून आलात? कॉलेजमधनं पाठवलं. तुम्ही काय करण्यासाठी? स्वच्छता. स्वच्छता. तुम्हाला कसं वाटलं? छान, म्हणजे असा चांगला अनुभव आला. पहिल्यांदा आला तुमचा पहिला प्रवास कसा होता? भारी होता, म्हणजे इथे येऊन तर भारी वाटलं. खूप भारी वाटलं. होय. या तुमच्या मॅडम हा. ते कोल्हापूरवरून आले आहेत आणि इथे ते स्वच्छता ठेवण्यासाठी. महाराजांच्या विषयी बोल ना, चांगली. विसाजी भल्लाळ, दापोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि सरनोबत कुर्तोजी गुज्जर म्हणजेच प्रतापराव गुज्जर. या 7 वीरांनी बहलोल खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि एक ऐतिहासिक गोष्ट घडली, ती म्हणजे वेढ्यात मराठे वीर दौडले साथ. आपल्या सर्वांना वैदेहीमुळे आणि पनवेलवरून आल्या तिनं खूप छान असं शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगितलं आहे. तर तिला आपण NSS क्लास देऊन तिचं कौतुक करूया. NSS क्लास गो. आता बघ, ज्या ठिकाणी आपण आता उभ्यात ही रायगडावरची अति महत्त्वाची जागा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. तर याच वाड्यामध्ये छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती. आणि त्याच दिवशी आपल्या राजांचं निधन मात्र या राहत्या राजवाड्यामध्ये झालं. मात्र या भिंतीपासून समोर एक आडवी भिंत दिसते बघा, त्या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त वाडा, जो पहिला चौथरा आहे हा मुख्य चौथरा. कारण या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. बूट खाली घ्या. तर याच चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. महाराजांचं निधन मात्र इथे झालं. पण देही लागणे समोर दिले ते बघा, ते जगदीश्वराचं मंदिर. मंदिराच्या उजव्या बाजूला बघा व्हाईट कलर उभा दिसतो ना, ते आपल्या राजांची समाधी आहे. कारण त्याच ठिकाणी महाराजांच्या देहीला अग्नी दिली. पण हा राजांचा वाडा मात्र 2 मजली हा प्रशस्त राजांचा वाडा होता. वाड्याच्या बाजूला डाव्या बाजूला पाण्याच्या टाक्या इथे होत्या. त्याच्या बाजूला त्यांचं नाणीघर, आताचं टपाट ज्याला आपण बाटप म्हणतो, तसंच राजवाड्यामध्ये स्नानगृह, आंघोळीची जागा. ते बघा समोर आंघोळी करण्यासाठी. इथे फक्त तलाव ना, आता नाही, तलावातून आणायची त्या काळामध्ये. हा, हे नाणीघर त्यांचं आपल्या राजांचं. त्या काळामध्ये ना तांब्याची पाईपलाईन होती बघा. नाणे म्हणजे तिथे नाणी नाही, आंघोळी करण्यासाठी बाथटब, त्यांचा आंघोळीची जागा. आणि त्या काळात तांब्याची पाईपलाईन होती बघा. ओके. हे बघा इथे आहे. त्या काळातली तांब्याची पाईपलाईन होती, तिथून पाणी सप्लाय व्हायचं बघा. मेन बेड तिथं होता. तिथं आपल्या राजांचं वास्तव्य होतं. आणि जिथे आपण आता उभे आहात ना, हे त्यांचं स्वयंपाकघर होतं, राजांचं किचन रूम. कारण इथे उखळ आहे बघा, मागे दगड आहे, हे उखळ आहे बघा इथे मागे, त्या काळातला उखळ मसाला वगैरे करण्यासाठी. आणि हा जो चौथरा आहे ना सचिवालय म्हणजे दप्तरखाना, थोडक्यात त्यांचं ऑफिस राजांचं. त्याच्या मागचा जो चौथरा आहे ना, दोरे लावलेत बघा, रश्या लावलेत ना, तो जो चौथरा आहे ती सदर म्हणजे नाईनिवाड, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आहे ना, दिवाणे खास.
तसा हा दिवाणी खास आणि पलीकडे दिवाणी आम फक्त आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यातच हे आपल्या राजांचं कोर्ट होतं. दिवाणी खासला मराठी सदर म्हटली जाते. आपण जाणार तो दिवाणी आम जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला त्याआधी आपण मनोरे स्तंभ बघूया. समोर एक स्तंभ दिसतो. या स्तंभाला छत्रपती शिवरायांची गॅलरी म्हणजे बालखणी किंवा राजवाड्यामधला सज्जा असे या बाजूला 2 मनोरे आहेत. हा अष्टकोनी मनोरा एकावरती एक अशी 5 मजली होती. त्याच्या आतमध्ये कारंजा लावायचे. एका मनोऱ्यामध्ये 540 दिवे लावायचे. त्याच्या बाजूला दिसतो तो विजय स्तंभ. महाराज आपले कोणतेही गड किल्ले जिंकून आले ना की त्या स्तंभावरती राजा आपला भगवा झेंडा फडकावायचे. आणि ते टाकसाळ होतं. ती विटांची रूम दिसते बघा. टाकसाळ म्हणजे मिंट म्हणजे आताची जी रिझर्व्ह बँक आहे ना तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक. कारण आताच्या कॉईन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते. महाराजांच्या काळात राजांची राजमुद्रा होती. प्रतीपचंद्र लेखे व वर्धविश्ववंदिता शहा सोनो शिवशाहीशा मुद्रा भद्राय राज्यते. प्रतीपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांचं राज्य चंद्रकोरीप्रमाणे वाढत जावं. ह्याच्या खाली एक आयताकृतीची रूम अंडरग्राऊंड खाली एक तळघर आहे. यालाच खलबतखाना म्हटलं जातो. खलबतखान्याची गुप्त तयार होते बहेरजी नाईक. खलबतखाना माहीत थोडक्यात महाराजांची सिक्रेट रूम. या कणाची बातमी या कणाला समजली नाही पाहिजे. गुपित काही गोष्टी बोलायच्या असतील तर याच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे म्हणून याला खलबतखाना म्हणजे कॉन्फरन्स रूम महाराजांची. ह्याच्या खाली एक तलाव आहे बघा साहेब. याला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं जातं. बघा हा गंगासागर तलाव. असे गडावरती 11 तलाव आहेत पाण्याची पण हा सर्वात मोठा तलाव आहे गंगासागर. महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये गागाभट्टांच्याच राज्याभिषेक झाला आणि तेव्हा गागाभट्टांनी 7 नद्यांचं काशीवरून शिवराज्याभिषेकाला पाणी आणलं होतं. ते उरलेलं पाणी या तलावात ओतलं गेलं. 32 फूट खोल तलाव आहे आणि समोरचा टकमक टोक तो बघा. झेंडे लावलेत बघा पलीकडे. टकमक टोक म्हणजेच कडेलोट पॉईंट्स. पनिशमेंट त्या काळात गुन्हेगारांनी गुन्हा चोर लबाडी गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोत्यात भरायची भालेची टोक लावायची. त्या टोकावरून मात्र ढकून दिले जायचं तो कडेलोट. आणि इकडे आपल्या राजांचा राजदरबार. आणि ह्या ज्या बाऱ्या आहेत ते टेहळणी बुरुज वॉच ठेवण्यासाठी पहारा येतो. हे खिडक्या आहेत पंचधातूपासून तयार केले. कारण असं आपल्या राजांचं 32 मणाचं सोन्याचं होतं. 1 मण म्हणजे 40 किलो. 1280 किलो वजनाचं जे सुवर्ण सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मीटरचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी जैलसिंग जेव्हा आले होते तर त्यांच्याच त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलं आहे. या मेघडंबरीमध्ये महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला ही महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे बघा. कारण हे 600 किलोची मूर्ती आहे ती. जय तर 349 वर्षापूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेकाची जागा बघा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. मग त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा. त्या कोपऱ्यातून कोण कुजबूज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज आपल्या राजांपर्यंत पोहोचला जायचा आणि महाराज जर तिथून बोलले की तो आवाज त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ही एक सिस्टीम केली होती. याला म्हणतात वास्तुशास्त्राची रचना. जर का आपण कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कसे असतील बघा. समोर गेट आहे नगारखाना. आपण याचीच कॉपी मारली याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया बनवला बघा. हा नगारखाना गेट. कारण इथे नगारा वाजवला की किल्ल्याचा महादरवाजा बंद होतो. आजही संध्याकाळी 5:30ला नगारे वाजवले की किल्ल्याचे दरवाजे बंद होतात आजही. आणि हा दरवाजा हां ही समोरची बाजू आहे. काही येणार लोक इथून आतमध्ये एंट्री करतात. अच्छा. आपला ध्वजस्तंभ आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि 1 मेला इथे तिरंगा फडकवला जातो. राजांचा मेन पुतळा आहे. कारण आपण ऑल इंडियामध्ये टीव्हीमध्ये पेपरमध्ये पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ना ही प्रतिमा रायगडावर आहे. हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेव्हा रायगडावरती आले होते तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी त्यांचे आजही 2 लोक पूजाला रायगडावरती येतात. तर त्यांनी ते वरचं छत्र 2012 मध्ये 2 जूनला उदयनराजे भोसले साताऱ्याचे त्यांच्या हस्ते बसवलेलं आहे. हा पूर्ण ग्राउंड याला होळीचा मैदान किंवा होळीचा माळ म्हटलं जातो. कारण फाल्गुन महिन्यामध्ये शिमग्याच्या महिन्यात मार्चमध्ये पहिली होळी इथे पेटवली की पूर्ण गडकिल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल जो बहादूर असेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातला मुकुट महाराज बक्षीस द्यायचे. महाराज संभाजीराजे 9 वर्षांचे असताना मात्र त्यांनी काढला होता बघा.
समोरची बाजारपेठ 800 फूट लांबीला 40 फूट रुंदीला जमिनीपासून हाईट बघा. एवढ्या उंचावर हाईट का ठेवले? घोड्यावर बसून सामान खरेदी करायचे. समोर दुकान मध्ये स्टोर, मागच्या बाजूला राहायचे, आगे दुकान पिछे मकान. इथून आता तुम्हाला सरळ रस्ता मंदिराकडे गेलं बघा. समाधी आणि मंदिर माहिती देण्याचं काम माझं. दर्शनाला फक्त तुम्हाला जायचं मंदिराकडे. त्या मंदिराला तुम्ही थोडं लांबून बघितला तर त्याचा वरचा आकार आपला मशिदीसारखा वाटतो बघा. कारण ते तोडावं नाही म्हणून मोगलांचा आकार असा बदललेला आहे. ॲक्च्युली मंदिर आहे शंकराचं, महादेवाचं मंदिर आहे. मध्ये कमळ आहे. कमळ हे हिंदूंचं प्रतीक असतं. दोघांना सेम आठव म्हणून ते मोगलांनी तोडलं नाही. कोणत्याही गडकिल्ल्यांवरती गेलात, मंदिरांचे दरवाजे तुम्ही बघाल तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत. कारण का? औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाने दिप्पड असायचे. जर आपल्या मंदिरांमध्ये सहजपणे गेले तर नतमस्तक होऊन आतमध्ये जावं, वाकून जावं, मग दरवाजांची हाईट कमी ठेवली. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्या राजांची समाधी आहे आणि महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. कारण त्या वाघ्या कुत्र्याचा वरून आता वाद वगैरे चालू आहे, ते कुत्रा आहे की नाही म्हणून. मग समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे. त्या गेटच्या पहिल्याच पायरीवर नाव लिहिले ज्याने रायगड बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्याने 14 वर्षामध्ये हा रायगड बांधला. गडाची पूर्ण बांधकाम केल्यानंतर महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला प्रेमाने हिरोजी इंदुलकर म्हणतो, मग 14 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण रायगड उभा केलात, काय बक्षीस हवंय तुम्हाला हिरोजी? हिरोजी म्हटले, महाराज की जेव्हा माझी वेळ येईल त्यावेळी तुमच्याकडून ते बक्षीस मात्र हमखास घेईल. महाराज नेहमी शक्तीश्वराच्या दर्शनाला जायचे, पण मंदिराचं दर्शन घेताना महाराज पूर्वेतून आतमध्ये यायचे. आताचे लोक जातात तोच रस्ता, फक्त आताचे जाणारे पश्चिमेतून आतमध्ये एंट्री करतात. महाराज तिथे पोहोचल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी त्या पायरीवरचा भगवा फडका साईडला केला. महाराजांना मुजरा केला, राजे थांबा, आता माझं मला बक्षीस पाहिजे. महाराज म्हटले, हिरोजी जगदीश्वराच्या साक्षीने मागा, जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. जर त्यावेळी जर हिरोजी इंदुलकरांना जर हवा असतं तर 2 गावांची स्टेट, अर्ध्या गावाची वतनदारी, जहागीरदारी, पाटीलदारी मागितली असती, सहज दिली असते. कारण का? सिंधुदुर्ग किल्ला त्यांनीच बांधला. या रायगड किल्ल्याची बांधकामं चालू असताना कमी पैसे पडले म्हणून स्वतःचं घरदार वाडा विकला आणि या रायगडाची बांधकामं त्यांनी पूर्ण केली होती. महाराज म्हटले, मागा हिरोजी, काय हवंय आपल्याला? काय मागावं हिरोजीने? हिरोजी म्हटले, महाराज आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे एका नावाची पाटी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल. एवढंच महाराजांकडून बक्षीस घेतलं, प्रेमाने मिठी मारली. वा हिरोजी, तुमच्यासारखी लोक या स्वराज्यामध्ये जर जन्माला आली तर या स्वराज्याला कधीच कलंक व कधीच कीड लागणार नाही. त्यांच्या नावाची पाटी दिली. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, कविभूषण म्हणून, राजकवी म्हणून 3 वर्ष त्यांनी दरबारामध्ये काम केलं. या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं की शिवरायांच्या आणि उत्तराखंडामधून एक कवी आला होता, त्याचं नाव होतं कविभूषण. त्यांनी महाराजांवरती अनेक ग्रंथ, अनेक काव्य लिहिले होते. त्यातलं एक काव्य त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते काव्य त्यांनी 14 वेळा ऐकवलंय. ते काव्य तुम्ही ऐकलं असेलच. ते काव्य असं की इंद्रजुमी जुंब पर बाडवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संबुर तिनाह पर जो शस्त्र जा पर राम दुज राज है दावा ध्रुव दंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण विधुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कन्नज में कंस पर तुमलेंचे वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज हे काव्य त्यांनी 14 वेळा ऐकवलं. आता आपल्या रायगडाची महत्त्वाची माहिती इथपर्यंत असते. आता किती जमा झाल्या पिशव्या? साधारण अंदाज किती जमा झाला असेल तरी पण? तुम्ही कुठून सर? हा, 2-3 लाख. तुम्ही सर्व कोल्हापूर आलात का? मग वेगवेगळ्या संस्था आहेत. अच्छा, फक्त तुमच्याच संस्थेने आतापर्यंत ह्या 2-3 लाख बाटल्या जमा केल्या असतील. 3 लाख म्हणजे लोकच इतकं आली होती. दादू 3-4 दिवस होते बाबू. लोकांनी 4 वाटली पाणी पिले कमीत कमी, तर कमीत कमी 70,000 मिनिमम ॲव्हरेज लोक आले होते. मिनिमम किती? 60,000-70,000 लोक कमीत कमी होते. 60,000-70,000 कमीत कमी. मेसेज ठेवा मेसेज. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही जर गडावर आलात तर कृपया करून स्वच्छता ठेवावी. मोबाईल नाही दीदी परत बघते ये ब्राइट बच्चे मेरी साइड में इथे परत साइड में ये बेटा ते मध्ये गेट अ स्टेज फॉर युअर नाही थांब. बोल. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही गडावर याल तेव्हा कृपया करून स्वच्छता ठेवावी. आणि पुढच्या वेळी आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स स्वतः कचऱ्याच्या डब्यात टाकावं. आणि काय प्लास्टिक वापरूच नका. ठीक आहे. थँक्यू. जय शिवराय. धन्यवाद. तर आपण राज दरबार पाहत आपण बाजारपेठमध्ये आलो आणि आपल्याला समोर टकमक टोक दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला तिथेच जायचं आहे. चला तर मग जाऊ.
पोचलेलो आहोत जगदीश्वर मंदिराकडे. तर चला जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेऊया.